ग्रामीण जीवनावर आधारित नवी कोरी वेब सिरीज चोखंदळ प्रेक्षकांच्या भेटीला। खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावचा सूरज मांजरे या तरुणानं गावगाडा या वेब सिरीजच्या रूपाने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात ठेवलं पाऊल। मिस्टर सूरज फिल्म्स या YouTube चॅनलवर गावगाडा प्रदर्शित। माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते गावात धूमधडाक्यात वेब सिरीजचा झाला शुभारंभ। यावेळी सरपंच अनिता मांजरे, वेताळेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मांजरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, संस्कार हॉटेलचे मालक राहुल होले यांची प्रमुख उपस्थिती। वेब सिरीज मध्ये हर्षद शिवले, तेजस बोराटे, ओंकार गद्दी, सागर गाडे, अक्षय मांजरे, मयूर वाघोले आणि गोल्डन मॅन सनी उगडे या स्थानिक कलाकारांना संधी। वेताळे गावच्या ठाकरवाडी येथे गरजूंनी लुटला मनसोक्त कपडे पसंतीचा आनंद। जुने मात्र वापरण्यायोग्य कपडे घेण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी। मोफत कपडे वाटपामुळे ठाकरवाडीतील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित। राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे यांचा माणुसकीची भिंत हा प्रभावी उपक्रम। गायरान जमीन वाचवण्यासाठी चांदूस गावातील तरुणांनी घेतला पुढाकार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण। सह्याद्री देवराई चांदूस परिवारातर्फे ट्रेओ ट्री या संस्थेच्या माध्यमातून गायरान जमिनीवर 750 झाडांची लागवड। गावात 5000 झाडे लावण्याचा संस्थेने सोडला संकल्प। गायरान जमीन वाचवण्यासाठी गावकऱ्यांची अनोखी शक्कल। गायरानाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचाही स्वीकारला मार्ग। चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा थांबता थांबेना। घरगुती वापराच्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये भरण्याचा राजरोस होतोय उद्योग। माळुंगे गावच्या हद्दीत जय गणेश गॅस रिपेअरिंग सेंटर दुकानामध्ये धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या गॅस रिफिलिंगचा भांडाफोड। 12 जुलै रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांचा छापा। भोसले वस्ती येथील हरेराम विदेश पाल याच्यावर गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कारवाई। भरदिवसा धानोरे गावच्या हद्दीत रिलॅक्स चायनी दुकानासमोर गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। आळंदीच्या गोलपस्तीमधील 24 वर्षीय अंकुश संतोष शिंगळे याला पोलिसांनी रंगेहात पकडले। आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांनी आरोपीकडील गांजा आणि मोबाईल केला जप्त। नित्याच्या वाहतूक कोंडीविरोधात चाकणकरांनी रणशिंग फुंकलं। येत्या बुधवारपासून म्हणजे 16 जुलैपासून चाकणमध्ये निदर्शनाच्या माध्यमातून नागरिक रस्त्यावर उतरणार। आंदोलनाचे ही उपसलं हत्यार। चाकणमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या ट्रॅफिक मुक्त कृती समितीच्या बैठकीला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयोजित बैठकीला आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह शेकडो चाकणकरांनी दाखवली उपस्थिती। आता घेऊया मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।